महाराष्ट्र आवाज न्यूज. वर्षभर आश्वासनांची घागर रिकामीच, 17 लाखांचा फिल्टर प्लांट धूळखार. घागर नळाला लाव आंदोलनाने कापडने दणाणलं. 17 लाखांचा फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद. कापडणे ग्रामपंचायतीमार्फत सुमारे 17 लाख खर्च करून उभारण्यात आलेला आरओ फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद असल्याचा आरोप करत स्वच्छ पाणी पुरवठा संघर्ष समितीतर्फे घागर नळाला लाव आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या सुरुवातीला फिल्टर प्लांटचं पूजन करून नळाला प्रतिकात्मक घागर लावण्यात आली. वर्षभरापूर्वी आंदोलनानंतर प्लांट एका महिन्यात सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अद्यापही तो पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. प्लांटच्या मोटारी जळालेल्या असून दुरुस्तीचं काम सुरू असताना कर्मचाऱ्याला विजेचा धक्का लागल्याचंही सांगण्यात आलं. फिल्टर प्लांट सुरू करण्यापूर्वी पाण्याच्या अधिकृत प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी करावी, तसेच विद्युत सुरक्षा, मोटारी व यंत्रसामुग्रीची तपासणी करूनच नागरिकांना पाणी पुरवठा सुरू करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनस्थळी संबंधित अधिकारी व ठेकेदार उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी पाणी आमचा अधिकार आहे, उपकार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात नवल अण्णा पाटील, विश्वासराव देसले, दिनकर पाटील, कवी दिलीप पाटील, सदानंद पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. योजना आली, पाण्यात गेली. आता 9 कोटीची योजना आली जल जीवन मिशन अंतर्गत. त्याचा काही एक कोणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी, त्या पाणी पुरवठ्याच्या समितींनी कोणीही पाठपुरावा न करता त्यांच्या पद्धतीने कुठेही पाईपलाईन टाकली. पटेल तिथं काम करत गेले, अपूर्ण काम झालं. गावाला एक थेंब पण त्या पाणी पुरवठा योजनेपासून पाणी मिळालं नाही. हे तर आहेत. यातल्या यात भर म्हणून 17 लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने 5 वर्षापूर्वी एक फिल्टर प्लांट सुरू केला की ज्याच्यातनं 5 रुपये टाकून 10 रुपयाचा कॉईन टाकून कोणालाही 5 रुपये 10 रुपयात पाणी मिळेल. पण त्या 17 लाख रुपयाच्या योजनेमधनं अजून 17 लिटर सुद्धा पाणी पुरतं कापडण्याच्या ग्रामस्थांना कोणालाच मिळाला नाही. नुसतं आश्वासनावर आश्वासन देत गेले. व हा जो प्लॅन ज्या ठिकाणी होता गडीवर, तिथून ते ठेकेदार होते जलजीवनचे, त्यांनी तोडला आणि एका ठिकाणी बंगारामध्ये ठेवला होता. पण मागच्या वेळेस आपल्या समितीच्या पाणी पुरवठ्यासाठी लढणाऱ्या सर्व समितीच्या व सर्व पदाधिकाऱ्यांच्या जागृतपणामुळे तो लोकांना नजरेस आला व तो आम्ही आंदोलन छेडल्यामुळे तो इथं बसवण्यात आला व आम्हाला आश्वासन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.